सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री महालक्ष्मीच्या व्रताचे नियम, महालक्ष्मीचे व्रत कसे करावे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचे व्रत करतो त्याची पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पुस्तकात जशी सांगितलेली आहे तशी कशी करायची त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरामध्ये समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो। श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणामध्ये सांगितलं आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील, समाधानी राहील। गुरुवार हा श्री दत्त भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्याने याला देखील महत्त्व आहे। हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे। व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करावे, शरीराने व मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा। काही कारणास्तव ज्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही पूजा व्रत करायला जमलं नाही त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी। दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी। अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। 1 महिन्याप्रमाणे वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते। व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास ठेवायचा आहे। फक्त केळी, दूध, फळे खावीत, रात्री भोजन करावे। ज्यांना फळावरती, दुधावरती हे जर उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊ शकता। पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे, त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकता। हे व्रत अगदी कोणीही करू शकतं, स्त्री, पुरुष किंवा कुमारिका प्रत्येक जण हे व्रत मनापासून करू शकतं, फक्त श्रद्धा असावी। हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी, उपवास मात्र आपण स्वतः करावा। व्रत, पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवू शकता, मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे। शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल। एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल। व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे। व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा, नंतर कुटुंबासमवेत भोजन करून उपवास सोडावा। ही पूजा करण्यासाठी ब्राह्मण किंवा गुरुजींची गरज नाही। ही पूजा आपण स्वतःही करू शकतो, फक्त ती करताना मनोभावे करायची आहे। देवीची स्थापना करताना तिचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी। फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी। ज्या ठिकाणी देवीची स्थापना करणार आहोत त्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून नमस्कार करून त्या जागी आपण चौरंग किंवा पाट मांडावा, त्याच्या सभोवताली रांगोळी घालावी। साहित्यामध्ये आपल्याला पंचामृत लागणार आहे, त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा म्हणजे तांदूळ लागणार आहे। दक्षिणावरती शंख, कवड्या, श्रीयंत्र अशा लक्ष्मीकारक वस्तू असतील तर नक्कीच पूजेमध्ये मांडाव्यात। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य लागणार आहे, 5 फळांचा नैवेद्य, फुले लागणार आहेत, 5 फळ किंवा फुलं झाडांच्या डाहळ्या, 1 नारळ देखील घ्यायचा आहे, स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायचं आहे, कलश, तांबण, पळी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती देखील घेऊ शकता। लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो फोटो देखील घेऊ शकता। महालक्ष्मी व्रताचं पुस्तक देखील आपल्याला लागणार आहे। त्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा लावण्यासाठी अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे। सर्वात आधी दीप प्रज्वलन करायचं आहे, कारण की आपण कोणतीही पूजा ही दिव्याच्या साक्षीने करत असतो। बरेच जण सर्व पूजा मांडणी करून त्यानंतर दिवा लावतात, परंतु तुम्ही कोणतीही पूजा करताना सर्वात आधी दिवा लावा आणि त्यानंतरच आपण पूजा मांडायची आहे, म्हणजे आपली पूजा जी आहे तर ती देवापर्यंत पोहोचते। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे। शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून आपण आचमन करून घेणार आहोत। डाव्या हाताने उजव्या हातावर ते पाणी घेऊन ओम केशवाय नमः असं म्हणून ते पाणी ग्रहण करायचं। ओम नारायणाय नमः म्हणून ते पाणी ग्रहण करायचं। त्यानंतर ओम माधवाय नमः म्हणून ते पाणी ग्रहण करायचं आणि त्यानंतर आपण थोडंसं पाणी, पळीभर पाणी हातावरती घेऊन खाली तामणामध्ये सोडायचं। ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः म्हणून 2 वेळा आपल्याला पाणी खाली सोडायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला आचमन करायचं आहे। त्यानंतर तामणामध्ये अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पांना पहिल्यांदा 5 पळ्या पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पंचामृताने, पुन्हा 5 पळ्या आपल्याला पाण्याने स्नान घालायचं आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा।
मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असताना जर मध्येच जर मासिक धर्म आला, सुतक आला तर पूजा मात्र करू नये, उपवास मात्र करावा. उपवास स्वतः करावा. जी कथा आहे तर ती तुम्ही फोनवरती ऐकू शकता. तुम्ही जर बाहेरगावी असाल तरी देखील आपल्याला जी पूजा मांडणी आहे तर ती नाही केली तरी चालेल, मात्र उपवास आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. आणि उपवास जर केला असेल तर उद्यापन आपल्याला अवश्य करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतल्यानंतर त्या स्थापनामध्ये आपण थोडंसं अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे. माता लक्ष्मीला सुद्धा पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्ही महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः असं देखील तुम्ही म्हणू शकता. महालक्ष्मी अष्टकम, श्री सुक्तम अशा सेवा देखील तुम्ही अभिषेक करत असताना करू शकता. यानंतर तुमच्याजवळ जर श्रीयंत्र, कवड्या, दक्षिणावर्ती शंख अशा जर वस्तू असतील तर त्या सर्व वस्तूवरती देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे अशा वस्तू असतील तर त्या पूजेमध्ये अवश्य मांडा. अभिषेक करत असताना ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा तुम्ही जप करू शकता. यामुळे या ज्या वस्तू आहेत तर त्या ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे या ज्या वस्तू आपण घरामध्ये ठेवलेल्या आहेत तर त्या सकारात्मक बदल घडवतात. माता लक्ष्मी घराकडे आकर्षित केली जाते. यानंतर तांदळाच्या राशीवरती सर्वात आधी गणपती बाप्पांची आपण स्थापना करणार आहोत. तुम्ही विड्याच्या पानावरती देखील स्थापना करू शकता. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारीची स्थापना केली तरी सुद्धा चालेल. गणपती बाप्पांना पहिल्यांदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना फूल वाहायचं आहे, अक्षदा वाहायचे आहेत, कापसाचं वस्त्र देखील वाहू शकता. लाल जास्वंदीचं फूल, दुर्वा हे तुम्ही वाहू शकता. ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा तुम्ही सतत जप करायचा आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवून घ्यायचा. पाण्याने भरीव चौकोनी मंडल करायचं, त्यावरती नैवेद्य ठेवायचा. 3 वेळा पाणी फिरवायचं. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर आपण महालक्ष्मीची मूर्ती देखील स्थापित करणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना ही चौरंगावरती मध्यभागी आपल्याला करावी लागते. कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला तांदळाची रास घालायची आहे. तुम्ही अष्टदल कमल काढू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक देखील काढू शकता. तांदळावरती हळदी कुंकू व्हायचे आहेत, कारण की पांढरे शुभ्र तांदूळ वापरू नये. हळदी कुंकवाने लाल केलेले तांदूळ वापरू शकता किंवा तुम्ही त्यावरती हळदी कुंकू देखील वाहू शकता. त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे. कलश आपण पहिल्यांदा कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह ओल्या कुंकवाने काढून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला 8 हळदी कुंकवाची बोटे देखील उठवायची आहेत. 8 हळदी कुंकवाची बोटे कशासाठी तर 8 बोटे उठवल्यानंतर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहावा यासाठी 8 बोटे उठवावीत. कळशाच्या गळ्याला लाल पिवळा धागा म्हणजे कलावा बांधून घ्यायचा आहे. कळशामध्ये आपल्याला 80% पाणी भरून घ्यायचं आहे. कळशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, थोडेशा दुर्वा, 1 फूल, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं त्यामध्ये घालायचं आहे. कळशामध्ये आपल्याला 5 फळ झाडाच्या किंवा फुलं झाडांच्या डहाळ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला यामध्ये घालायच्या असतात. तर ज्यांना डहाळ्या भेटत नाही तर त्यांनी 5-5 पाने का होईना यामध्ये घालायचे आहेत. परंतु यामध्ये आपल्याला 5 फळ किंवा फुलं झाडांच्या डहाळ्या घालणे गरजेचं आहे. बरेच जण काय करतात, विड्याची पानं ठेवतात, परंतु विड्याची पानं न ठेवता आपल्याला त्यामध्ये डहाळ्याच घालाव्या लागतात, कारण की पुस्तकामध्ये असंच वर्णन आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवत असताना नारळाची शेंडी वरत्या बाजूने होईल असा नारळ ठेवावा. नारळाला आपण हळदी कुंकू व्हायचं आहे. तुम्ही या कलशाला वस्त्र घालू शकता. कळशाला तुम्ही सजवू शकता, मुखवटा घालू शकता. तुमच्या परीने तुम्हाला जर सजावट करायची असेल तर सजावट देखील तुम्ही करू शकता किंवा फक्त अशी कलश स्थापना केली तरी सुद्धा चालेल. कळशालाच आपण महालक्ष्मीचं स्वरूप समजून कळशाला हळदी कुंकू, अक्षता, फुलांचा गजरा अर्पण करायचा आहे. तुमच्याजवळ महालक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो देखील तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. त्यासाठी फोटोवरती देखील आपण फुलाने थोडंसं पाणी, त्यानंतर थोडंसं पंचामृत शिंपडून घ्यायचं आहे. फोटो स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे. तांदळाची रास घालायची, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती आपण फोटोची स्थापना करणार आहोत. महालक्ष्मीचा फोटो ठेवल्यानंतर महालक्ष्मीला देखील हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे.
ही पूजा मांडणी आपल्याला सकाळी लवकर करायची आहे. ज्यांना सकाळी लवकर करणं शक्य नाही त्यांनी सकाळी 10च्या आत करण्याचा प्रयत्न करावा. नाही शक्य झालं तर निदान 12च्या आत करावी, परंतु भर दुपारी उन्हात आपल्याला ही पूजा मांडणी जी आहे तर ती करायची नाही. यानंतर जर तुम्हाला दिवसभरामध्ये शक्य नाही झालं तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस देखील तुम्ही ही पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकता. यानंतर 2 ठिकाणी तांदळाची रास घातलेली आहे. पहिल्या राशीवरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण महालक्ष्मीची मूर्ती स्थापित केलेली आहे. महालक्ष्मीला हळदी कुंकू नंतर फूल अर्पण केलेलं आहे, अक्षदा अर्पण केलेले आहेत. दुसऱ्या राशीवरती आपण श्रीयंत्र ठेवलेलं आहे. श्रीयंत्राला देखील हळदी कुंकू पुष्प अर्पण करायचे आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये नक्कीच ठेवा. कमळगटेची माळ देखील आपल्याला श्रीयंत्राला अर्पण करायची आहे. अशा प्रकारे आपण पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे इथे कवड्या होत्या तर त्या कवड्या देखील मी या पूजेमध्ये मांडलेल्या आहेत. महालक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांना खूप मोठं स्थान आहे. त्यासाठी तुमच्याकडे जर कवड्या असतील तर त्या देखील तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. कवड्यांना आपण स्नान घालून घेतलेलं आहे. आता हळदी कुंकू वाहून मी तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवलेलं आहे. तुमच्याजवळ शंख घंटा असेल तर ती देखील पूजेमध्ये मांडावी. आपल्या डाव्या हाताला घंटा ठेवावी, उजव्या हाताला शंख ठेवावा. घंटीला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे. शंखाला देखील चंदन अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला एक विडा आपल्याला अर्पण करायचा आहे. त्यासाठी आपण जोडविडेच्या पानावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे. थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं. हा मनोभावे विडा महालक्ष्मीला अर्पण करायचा. महालक्ष्मीच्या व्रताची जी तुमच्याकडे पोती असेल तर त्या पोतीवरती देखील आपण महालक्ष्मी स्वरूप समजून हळदी कुंकू लावून घ्यायचे. ती पोती जी आहे तर ती देखील आपल्याला पूजेमध्ये अवश्य मांडायची आहे. अशा प्रकारे आपल्याला जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा. पाण्याने भरीव चौकोनी मंडल करून आपण 5 फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. 5 प्रकारची 5 फळे दाखवू शकता किंवा नसेलच तर तुम्ही एकच फळ जास्त वेळा करून 5 फळांचा नैवेद्य दाखवू शकता. या दिवशी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. यानंतर आपण पूजेमध्ये पाणी देखील ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला कथा वाचायची आहे. महालक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकामध्ये ही गुरुवारची कहाणी असते. ही कहाणी आपल्याला मनोभावे वाचायची आहे. ही कहाणी तुम्हाला 2 वेळेस वाचायचे आहे. सकाळ संध्याकाळ वाचू शकता. ज्यांना सकाळी जर शक्य नाही तर त्यांनी फक्त एकदा संध्याकाळी वाचले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. पुस्तकामध्येच बघा पाठीमागच्या पानावरती महालक्ष्मीची आरती दिलेली आहे. गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर महालक्ष्मीची आरती करून घालिंग लोटांगण ही प्रार्थना तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हे व्रत जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. पूजा मांडणी करायची, दिवसभर उपवास करायचा. संध्याकाळी देखील पूजा मांडणीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायचे, कथा आरती करायची आहे. त्यानंतर आपण जो जेवण बनवलेलं आहे तर ते सात्विक जेवणाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. गाईला घास काढायचा आहे. त्यानंतर तो नैवेद्य जो दाखवलेला आहे तर तो प्रसाद रूपी खाऊन आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. अशा प्रकारे व्रत करावं. 4ही गुरुवारी अशाच प्रकारे आपल्याला व्रत करायचं आहे. शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी आपल्याला 5 किंवा 7 कुमारिकांना किंवा सुवासिनींना घरी बोलवायचं आहे. त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे. त्यांना तुम्हाला एक व्रतकथेची पुस्तक आणि एक फळ द्यायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना जे काही मानपानाच्या वस्तू किंवा जे काही त्यांना तुम्ही वाण देणार आहात तर ते तुम्ही देऊ शकता. ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे. म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची आहे. सर्वात आधी आपण स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. त्यानंतर रोजची देवाची पूजा देखील तुम्ही करू शकता. दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायचे. सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर देवीकडे आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे की मनोभावे मी ही जी पूजा आहे तर ती केलेली आहे. माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असल्या तर मला क्षमा कर. माझी भोळी भाबडी सेवा ही मान्य कर म्हणून देवीकडे प्रार्थना करायची. नैवेद्य देखील दाखवू शकता. अगदी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. यानंतर आपण थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे. त्या कलशावरती संपूर्ण पूजेवरती टाकून आगमन पुनरागमन असं म्हणून थोडासा कलश हलवायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती संपेपर्यंत वाट बघायची आहे. थोड्या वेळानंतर ही पूजा जी आहे तर ती आपल्याला उचलायची आहे. पूजा उचलत असताना कलशामधलं पाणी जे आहे तर ते डहाळ्यांच्या मदतीने संपूर्ण घरभर शिंपाडून उरलेलं पाणी जे आहे तर ते तुळस सोडून इतर झाडामध्ये टाकायचं आहे. जो नारळ आहे 4ही गुरुवारी आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे. नारळाला जर तडा जाईल अशी शंका तुमच्या मनामध्ये असेल तर तो नारळ तुम्ही दुसऱ्या एखाद्या
तांब्यामध्ये तुम्ही पाणी भरून त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. म्हणजे 4ही गुरुवार अगदी महिनाभर हा नारळ जो आहे तर तो चांगला राहील. फळे जे आहे तर ते घरामध्ये आपल्याला वापरायचे आहेत. त्यानंतर ज्या मूर्त्या आपण ठेवलेल्या आहेत तर त्या देवघरामध्ये स्थापित करायच्या आहेत. शंकर घंटा देवघरामध्ये ठेवायचे आहेत. जे फुलं आहेत किंवा जे विड्याची पानं आहेत अशा नाशवंत वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. जे आपण देवाच्या वस्तू वापरलेल्या आहेत तर त्या सर्व तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. कवड्या असतील, श्रीयंत्र असेल, सर्व देवघरामध्ये ठेवायचं. त्यानंतर कलशामध्ये जो डहाळे आपण ठेवलेले आहे तर ते 4 दिशांना टाका असं पुस्तकामध्ये उल्लेख आहे. तर त्यासाठी तुम्हाला जर 4 दिशांना टाकणं जर शक्य असेल तर टाकू शकता. शहरी भागामध्ये राहत असाल जर तुम्हाला शक्य नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या जेव्हा आपण निर्माल्य टाकतो तर तिथे टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं 4ही गुरुवारचं साठवून तरी देखील चालेल. जो फोटो आहे तर ते देवघरामध्ये ठेवायचा. पोती व्यवस्थित आपल्याला गुंडाळून ठेवायचे. विड्याचं साहित्य पुन्हा तुम्ही 4ही गुरुवारी तेच वापरायचं आहे. जे तांदूळ जे आहेत पूजेमध्ये तर ते सर्व तांदूळ आपल्याला गोळा करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपण त्यावरती जर फुलांच्या पाकड्या वगैरे पडल्या असतील, हळदी कुंकू पडले असतील तर तुम्ही ताटामध्ये घेऊन ते तांदूळ थोडेसे पाखडून घ्या, थोडेसे व्यवस्थित नीट करून घ्या. त्यानंतर एखादा डबा घ्या आणि त्या डब्यामध्ये किंवा तसंच कापडामध्ये गुंडाळून देखील तुम्ही हे तांदूळ जे आहे तर ते तसेच ठेवू शकता. 4ही गुरुवारी आपल्याला हेच तांदूळ वापरायचे आहेत. नवीन तांदूळ घेण्याची गरज नाही. अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.